तर प्राप्तच्या एक्झिट पोलनुसार पुणे महापालिकेवर भाजपची सत्ता येईल असा अंदाज आहे। पुण्यामध्ये भाजपचा 91 जागांवर विजय होईल असा अंदाज त्यांनी दिलेला आहे। प्राप्तच्या एक्झिट पोलनुसार पुण्यामध्ये राष्ट्रवादीला 43 जागा मिळतील असा अंदाज आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला 7 तर काँग्रेसला 8 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसणार असा अंदाज असा या सगळ्या एक्झिट पोलमधला अंदाज समोर येतोय। प्राप्तच्या एक्झिट पोलनुसार पिंपरीमध्ये भाजपला 62 जागा मिळण्याचा अंदाज आहे। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 51 जागा मिळतील असा अंदाज आहे। पिंपरी चिंचवडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला 9 जागा मिळण्याचा अंदाज आहे। आणि ज्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी आघाडी केलेली आहे आणि अजित पवारांनी बहुतांश लक्ष या दोन महानगरपालिकांमध्ये घातलेलं होतं। विशेषतः पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता पुन्हा एकदा मिळवण्यासाठी अजित पवारांचे जोरदार प्रयत्न दिसले। प्रत्यक्षात काय होतं हे उद्या कळेलच। मात्र सध्याचे एक्झिट पोल येत आहेत त्यानुसार पिंपरी चिंचवडमध्ये देखील भाजप सरशी करेल, भाजपची सरशी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।